सांगता मुखाने। आपणा सर्वांचे गुरुवर्य संत श्रेष्ठ श्री हरिभक्त पारायण बंडादादा कराडकर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। आपण सर्वांनी त्यांचा टाळ्या वाजवून सत्कार करावा। एक मिनिट तसेच फलटण कोरेगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सचिनजी पाटील साहेब यांचा सन्मान भरत शेठ लोंढे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। आमदार सचिन शेठ पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। अमितजी चव्हाण साहेब पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष यांचा या ठिकाणी नामदेवराव जाधव तंटामुक्त चिखले अध्यक्ष वॉटर स्टेशन यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे। आपण त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून 1 वर्ष आणि 2 महिने 14 महिन्याचा कार्यकाळ पूर्ण केला। गेल्या वर्षी मी इथंच या रथोत्सवाचं पूजन करण्यासाठी मी प्रथम या इथं आलो होतो आणि सर्व ग्रामस्थांनी मागणी केली की इथं आम्हाला एक सभामंडप हवा आहे, तर तो सभामंडप मी तातडीनं मंजूर करून घेतला। कारण मी माझं भाग्य समजतो की एवढ्या मोठ्या संतांचा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि सगळ्यांचं श्रद्धास्थान असलेलं वाग्देव महाराजांचं इथं मी एक सभामंडप देऊ शकलो, एक छोटंसं काम मी माझ्या हातून करू शकलो, त्याबद्दल मी खूप आपल्या वतीनं मी फार माझं भाग्याचं समजतो। त्याचबरोबर माजी खासदार विकास महात्मे यांच्या फंडातून 75 लाख रुपये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभामंडपासाठी सभागृहासाठी मंजूर झाले, त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सामाजिक काम करतच असतो, गावातील सर्व विकास कामात कुठेही कमी पडत नाही। आपण दिलेल्या संधीचं सोनं करणं, आपण दिलेले मताच्या अधिकारातून जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाचं कुठंतरी आपण ऋण फेडणं असतं आणि म्हणून मी या उत्तर कोरेगावचा प्रतिनिधी म्हणून जे काही अडचणी या भागाच्या असतील माझ्या माहितीप्रमाणे प्रामुख्यानं मी वाग्देव महाराजांच्या चरणी मी एक इच्छा व्यक्त करतो, त्या 26 गावाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि या सगळ्या गावाचं शेतकऱ्यांचं शेतीमध्ये पाणी जावं, सगळ्यांच्या शेतीला पाणी मिळावं आणि माझ्या शेतकऱ्याचा संसार सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराट्याचा हो, हीच मी या निमित्त प्रार्थना करतो। आणि नवीन वर्षाच्या सर्व ग्रामस्थांना, या पंचकृतीतून आलेल्या सर्व माझ्या नेते मंडळींना, सर्व शेतकरी मंडळींना मी मनापासून या वर्षाच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की त्यांना नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं ही इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शोभा वजन वाढवतात, संत शूर आणि सती आणि देशाची लाज ती जर राखत नाहीत, मित्रा मनुष्य, व्यभिचारी बाई आणि क्रूर आज या ठिकाणी संत वाग्देव महाराज यांचा रथोत्सव आहे। आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि म्हणून या परिसरातील सर्व लोक अतिशय श्रद्धेनं आणि मोठ्या संख्येनं रथासाठी जमतात। मी आज या ठिकाणी त्या रथाचं पूजन करण्याचं भाग्य मला लाभलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। आत्ताच आमदारांनी भाषण केलेलं आहे आणि मी आपल्या पिंपळेच्या कार्यक्रमामध्ये बोललो, नवीन आमदार आहेत ना त्यांचं वैशिष्ट्य आहे बोलल ते करणारा आणि करेल ते बोलणार।
असा आमदार आपल्याला मिळालेला आहे. सर्वांना धन्यवाद देतो. फक्त कार्यकर्त्यांना विनंती करतो, मला त्याच्यामध्ये जास्त अडकू नका, मला परवानगी द्या, सगळे कार्यक्रम आमदारांच्या करून घ्या. रामकृष्ण हरी. एक मिनिट रथपूजन होत आहे. जरा ग्रामस्थांना विनंती आहे, थोडीशी गर्दी कमी करा आणि भंडारा कुणीही उडवायचा नाही. आता रथपूजन झाल्याशिवाय भंडारा कुणीही उडवायचा नाही. सर्व मान्यवर बाजूला झाल्यानंतर वागदेव महाराज की आनंद तुमेव माता पिता तुमेव बंधु सखा तुमेव विद्या द्रविण तुमेव सर्व रामदैवत वागदेव महाराजांच्या पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीनिमित्त हे या परिसरातील सर्व भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या पद्धतीचा या उत्तर कोरेगावच्या नवीन शहराचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा. या सगळ्या गावातील शेतकऱ्यांच्या असे शेती फुलावे आणि प्रपंच चांगला व्हावा हेच मी वागदेव महाराजांची प्रार्थना करतो आणि मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपल्या उत्तर कोरेगावमधील पवित्र असलेली वाटारभूमी या ठिकाणी श्री समर्थ वागदेव महाराज यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे. संपूर्ण भागासाठी अतिशय सुरक्षित असलेले हे स्थान, सगळ्यांना एकोपाचा संदेश देणारं हे स्नान आणि अशा ठिकाणी ही यात्रा खूप उत्साहात साजरा होत आहे. माझ्या वतीनं या यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचं अभिनंदन आणि या यात्रेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय वागदेव. प्रथम वागदेव महाराजांना वंदन करून आज वागदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि आनंद गाव माझ्या गावात मी आलो. माझ्या गावाचा वॉटर स्टेशनच्या सगळ्या लोकांचा माझ्या मागे आशीर्वाद होता. माझे वडीलधारी माणसं असू दे, ज्येष्ठ असू दे, माझ्यावर प्रेम करणारे सगळे युवक
म्हणजे मला आनंद काय आहे, मी मूळचा वाटर स्टेशनचा आहे, वाटर गावातला आहे आणि मी सगळ्यांना सांगतो मी वाटर स्टेशनचा आहे, पण सातारला राहायला गेलो, सगळ्यांच्या आशीर्वादानं चांगल्या मतानं निवडून आलो. माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि माझे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असू दे, रवींद्र चव्हाण साहेब असू दे, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या कमळ चिन्ह दिलं, याच माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि मला गावकऱ्यांना सगळ्यांना एकच विनंती करायची आहे, आज मी तुमच्या गावातला सुपुत्र म्हणून सातारला मिरवतो आणि महाराजांच्या बरोबर राहतो, छत्रपतींच्या बरोबर राहतो. मला एवढंच सांगायचं आहे, गाव एकत्र करून जी काय गावाची प्रगती आहे ते आपल्याला व्हायला पाहिजे. भाजप पक्ष एक राज्याचा आणि देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे, तर आपल्याला गावाचा विकास करायचा असेल, वॉटर स्टेशनचा विकास करायचा असेल तर गावातल्या सर्व घटकांना राजकारण बाजूला सोडून सगळं गाव एकत्र येऊन आपल्या गावाचा विकास कसा होईल हे प्राधान्यानं गावकऱ्यातल्या सर्व ज्येष्ठ सर्व मान्यवर, म्हणजे मी लहान आहे, मी मुलासारखा आहे, गावातल्या लोकांना सगळ्या मुलासारखा आहे, पण माझं स्वतःचं आव्हान आहे म्हणजे वॉटर स्टेशनच्या भागातल्या सगळ्या माणसाला आणि वॉटर स्टेशन असू दे, वॉटर गाव असू दे, म्हणजे अंकुश काका असू दे, नागेश असू दे, इकडे संजय भोईटे असू दे, अमितभाई असू दे, यांना गाव एकत्र कसं करायचं, गाव एकत्र कशी नाळ बांधायची, गावाची प्रगती कशी व्हायला पाहिजे हे माझे नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडनं शिकलोय. पण माझं कळकळीची हात जोडून गावातल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण गाव एकत्र करून गावाचा विकास कसा होईल, कुणाच्या मागे राहायचं आणि कुणाच्या मागे नाही हे गावाने ठरवायला पाहिजे. एवढंच मला सांगायचं. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले थेट 13 वंशज, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून गावातल्या सगळ्या माणसाचा मी प्रश्न सोडू शकतो. गावातला छोटा असू दे मोठा असू दे, मी कुणालाही छोटा मोठा आणि जाती धर्माच्या पलीकडे काम करतो. महत्वाचं मी जाती धर्माच्या पलीकडे काम करतो. मला माझ्या गावात फक्त मुस्लिम समाजाची 500 ते 600 मतं आहेत, पण माझ्या विलासपूर गोळीबारच्या लोकांना एवढे भरभरून मतं दिली. त्याला कारण असं आहे, मी जनतेतला कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. माझं घर बी तुम्हाला माहिती आहे, माझं सगळं तुम्हाला वाटर करायचं माहिती आहे. मी म्हणून म्हणजे मला एवढंच सांगायचं, मला बोर्ड का लागले, मी सगळ्यांच्या कुठल्याही प्रसंगाला धावून जातो, मदत करतो, हेच माझं गुडविल असेल. पण माझा वाघदेव महाराजांचं, निष्णाय देवीचं, आई जनाई मयाचं आणि सगळ्या देवाचं मला खूप आशीर्वाद आहे, अल्लांचा आशीर्वाद आहेत. पण माझ्यावर प्रेम करणारे नुसती मुस्लिम समाजात दुवा मागत नाहीत, पण मला प्रत्येक दलित असू दे, बाकीच्या धर्मात असू दे, ब्राह्मण असू दे, मराठा असू दे, हे सगळी जण माझ्यावर प्रेम करतात. माझ्यावर नवस बोलणारी एवढी लोक आहेत. मी काहीतरी तुमच्या गावातला माणूस आहे, मला आनंद काय, माझ्या गावात मी आलो, आज गावातल्या लोकांना सत्कार केला, मला मनापासून त्यांचे आभार मानायचे. पण माझं एवढंच कर्तव्य राहील, मला नगरसेवक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराजांनी केलं, पण माझं कर्तव्य एवढंच राहील, मला गाव एकत्र करायचं आणि माझ्या गावाची वॉटर स्टेशनची प्रगती होईल हे मला माध्यम, मला इथून पुढे मला छोटा कार्यकर्ता आहे, माझ्यापेक्षा भरपूर सिनियर आहेत, यांचा मी सगळ्यांचा आदर करतो. पण मला गाव एकत्र करताना मला खात्री आहे, मी माझ्या गावातली सगळी एकदा बसवून आपल्या गावाचा विकास कसा होईल. वॉटर स्टेशन आणि वॉटर गावातला बी मोठा विषय आणि वॉटर स्टेशनचा पाण्याचा प्रश्न असू दे, लाईट, रस्ते, गटर, आपल्या गावातली अवस्था काय आहे. इतक्या वर्ष आपण राजकारणच करतो, एकामेकाशी भांडतो आणि परत 5 वर्ष कोण काय करत नाही. पण गावाचा विकास आपल्या करताना मी मूड बांधीन गावाची, एवढीच मला काय सांगायचं.
90वं वर्ष आहे आणि ही पारंपरिक आम्ही लहान असल्यापासून या कोणतेही रथोत्सव आम्ही ह्या ठिकाणी सोडलेला नाही अजूनपर्यंत. ही परंपरा आणि आमची पिढीने पिढी ही चालणारी परंपरा आहे. आणि ह्या वर्षी रथोत्सव असा पद्धतीने वाटतोय की साऊथवरून हे जे दृश्य आणलेले देखावे आणलेले आहेत ना ते अप्रतिम आहेत. आपल्या पंचक्रोशीत ह्या भागात अशा प्रकारचे देखावे प्रथमता या ट्रस्टनी आयोजित करून आलेलं आहे. हे यंदा ह्या रथोत्सवाचं हे एक प्रतीक आहे आणि प्रत्येक वर्षाने असे ही रथोत्सव वाढतच जातोय. आणि आम्ही आलेल्या सर्व भक्तकांचे भाविकांचे आभारी आहोत की असाच वर्षानुवर्षाच्या हीच ईश्वरचरणी वाघदेव महाराजांच्या चरणी प्रार्थना. रथोत्सव झाला भागातील किंवा जिल्ह्यातील महाराष्ट्र सर्व लोकांनी चांगलं सहकार्य केलं, आर्थिक सहकार्य केलं आणि रथ उत्सवाला यायचं सुद्धा सगळ्यांनी सहकार्य केलं. चांगलं पायदिंडी चालते आपली काय आणि त्यासाठी रथ नव्हता. मग गेल्या वर्षी लोकांना सहकार्य करायला सांगितलं रथाचं आणि 4,11,000 रुपये लोकांनी सहकार्य बनवून रथ बनवला आणि चांगला रथ बनवला. आणि यावर्षी दिंडी पाठार पंढरपूर जाऊन आले. आता माझं 85 संपलं, आज सगळं 86 लागलंय. नाही मला अजून सुद्धा देवाने माझ्याकडनं करवून घेतात. आतापर्यंत देवाने करवून घेतलं आणि इथून पुढे देव माझ्याकडनं करवून घेतली आणि देव मला सहकार्य करतात. मी देवांचा आभारी आहे. देवांवर श्रद्धा आहे तुमची. श्रद्धा आहे. श्री समर्थ वाघदेव महाराजांच्या पावन झालेल्या भूमीत आपण आहोत. तर हा 90वा पुण्यतिथी श्री समर्थ वाघदेव महाराजांची आहे. तर हा आजचा जो रथोत्सव झाला तो अतिशय एका मोठ्या दिमाखात झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये बघा अनेक भक्तगण होते, मुंबईवरून आलेले भक्तगण आहेत. आणि हा दिवसानुदिवस वाढत असलेला सप्ताहाचा एक अनुभव लोक घेतात. प्रचंड प्रमाणामध्ये अन्नदान होतं किंवा ह्या महाराष्ट्रातले मोठे नामवंत कीर्तनकार इथं येतात. आणि असा भव्यदिव्य सोहळा जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातून एक भक्तगण येतात. आणि हे नवसाला पावणारे वाघदेव महाराजांचं देवस्थान आहे. म्हणजे मुलांसाठी म्हणा किंवा तुमच्या अतिशय कुठल्याही अडचणीतल्या कामांसाठी इथं हे श्री समर्थ वाघदेव महाराजांनी जे बोललेले आहेत ते नवस फेडायला येणारी लोक इथं येतात. आणि असं ही भूमी आहे. आणि या भूमीतून दिवसांदिवस प्रचंड प्रमाणामध्ये एक मोठा सोहळा भरत चाललेला आहे, याची वाढ होत आहे. तर याचा जिवंत अनुभव म्हणून आपले लोक घेत आहेत. आणि किंवा कर्नाटक साईडला मोठ्या मोठ्या यात्रा असतात, त्याच्यामध्ये हे चिलीपिली जो ग्रुप आहे बेंगलोरचा तो इथं आला आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, सगळ्यांचं मन भारावून घेतलं. आणि या देखाव्यामधलं किंवा रथोत्सवामधलं एक वेगळं आकर्षण ते ठरलं. आणि ह्या आकर्षणामध्ये फार मोठं सुंदर एक सोहळा भरला असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीनं तुम्ही दिवसभर रथावरती आहे, थोडक्यात काय मत कराल की कशा पद्धतीनं लोक येतात आणि नतमस्तक होतात? तुम्ही काय सांगाल तुमच्या शब्दात? भगवंताच्या चरणी नतमस्तक होताना मनातून सगळे क्लेश निघून जातात आणि रथाची दर्शन केल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते की आपल्याला वर्षानुवर्ष आपल्यापर्यंत पुरती. आणि भगवंताच्या या ठिकाणी आल्यानंतर एवढं मस्त आणि एवढं सुख समाधान मिळतं की स्वर्ग सुख मिळण्यासारखं वाटतं. शेवटी हे आपलं जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे नवस तर पूर्ण होतातच, परंतु एक वेगळी एनर्जी मिळून जाते की आपल्याला वर्षभर आपल्या संसार प्रपंचाला जी एनर्जी पुरते आणि एक वेगळं समाधान मिळतं. आणि त्यामुळे असं वाटतं की वारंवार हे आपल्याला ही सेवा करायला मिळावी. समर्थांची सेवा करायला मिळणं हा फार मोठा नशिबाचा भाग असतो आणि ती सेवा करायला मिळते याच्यात फार मोठं समाधान वाटतं. सकाळपासून आम्ही वाघदेव मंदिरात तिथे सकाळी 9 वाजता आलो ते 7 वाजेपर्यंत इतकी भक्ती झाली, सर्वांचीच झाली. लय छान वाटली, लय भारी ऊर्जा आली, एक नंबर ऊर्जा आली. आणि असं कधी ही वर्षाचा इतका आनंदात जाणार आहे की एक नंबर आनंद जाणार. भगवंताची एक या ठिकाणी लीला आहे की जे भाविक भक्त असतात ते रथावरती येतात ना, ऍक्च्युली सकाळी 9 वाजल्यापासून आता संध्याकाळी 9 वाजलेत तरी कोणीही अजिबात खाली उतरलं नाही. नैसर्गिक विधी असू द्या कुठलीही असू द्या, अशी भगवंताची लीला आहे. याच्यातच सर्व समाधान आहे. काही लागत नाही या ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी काही लागत नाही. हे जे मिळतं ते त्यांच्या कृपेने मिळतं. त्यांच्या घरातले आहे हे आमचं नशीब. आणि रथयात्रा वाढते, हा उत्सव वाढतोय ते भगवंत करून घेत आहेत. त्यांची या ठिकाणी जी लीला आहे ते जो माणूस या ठिकाणी येतो, जो यात्रेकरू या ठिकाणी येतो
त्याच्या मनात जी भाव उत्पन्न होतात ते भगवंत करून घेतात. आम्ही कोणी नाही. भगवंताच्या मनाने भगवंताच्या रूपाने त्यांच्याकडं ती एनर्जी मिळते आणि त्यांना ती पावतात. बस.